तिला तोच तरुण खूपच आवडायचा. तिला वाटायचं त्याने तिला जवळ करावं, तिला मिठीत घ्यावं, तिच्या केसांशी खेळावं आणि तिला भरभरून प्रेमाचा आनंद द्यावा. म्हणून ती एक दिवस त्याच्याजवळ गेली आणि त्याने तिच्यासोबत असं काही केलं तिने कल्पनाही केलेली नव्हती. नमस्कार. ही कथा रुणाली नावाच्या एका तरुणीची आहे. ती एका छोट्याशा खेडेगावातील 20 वर्षाची तरुणी होती. दिसायला खूपच छान, पण रंगाने काळी सावळी असल्यामुळे तिला गावातील कोणताच तरुण पसंत करीत नसे. पण रुणाली मात्र तिला आवडणाऱ्या तरुणांना मन भरून पाहायचे आणि त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न ती नेहमीच करीत असायचे. पण तिची नेहमीप्रमाणे अपेक्षा भंग व्हायची. तिच्या बरोबरीच्या मैत्रिणींचे मुलांसोबतचे प्रेम आणि त्यांच्यासोबतच्या आनंदाच्या गोष्टी ऐकून ती खूपच दुःखी व्हायची आणि मनात एकच विचार करायची, मला का कुणी जवळ करीत नाही? मी इतकी वाईट आहे का? माझा रंग काळा असला तरी माझ्याही मनात भावना आहेत. मलाही कुणीतरी प्रेम करावं असं तिला नेहमी वाटायचं. पण तिचा रंग हाच तिचा खूप मोठा दुश्मन होता. हळूहळू करत तिच्या सर्व मित्रमैत्रिणींचे लग्न झाले, पण रुणालीचं लग्न होत नव्हतं आणि तिला कोणी मित्रही मिळत नव्हता. असं करत आज ती वयाच्या 20व्या वर्षात आली होती आणि आता तिला खरंच कुणाच्या तरी आधाराची गरज होती. कारण तिचं तारुण्य आणि तिच्यातल्या त्या प्रेमळ भावनांना मोकळं करण्यासाठी कुणीतरी हवा होता. आणि एक दिवशी ती शेतात कामाला गेली आणि दुपारच्या वेळी ती जेवणाला बसली होती. अचानक तिचे लक्ष एका तरुणाकडे गेलं. तो तरुण तिच्या शेतमालकांचा मुलगा होता. तोही तिच्याच वयाचा होता. शहरात शिक्षणाला असल्यामुळे तो दिसायला सुंदर होता. त्याचे शरीर सौंदर्य तिच्या मनाला खूपच भावलं होतं. ती त्याला येताना एकटक पाहत होती. त्याला पाहून तिला बरीच वर्षे झाली होती आणि आज त्याचं रूप खूपच वेगळं दिसत होतं. तोही तिच्या जवळच येत होता. मनातल्या मनात रुणालीला खूपच आनंद झाला आणि तो तरुण तिच्या जवळ येताच त्याने तिला विचारलं, रुणाली, कशी आहेस? अजूनही गावातच आहेस का? लग्न झालं नाही का तुझं? तिने त्याच्याकडे खूपच प्रेमळ नजरेने पाहिलं आणि म्हणाली, अरे तनुष, माझ्यासारख्या काळ्या सावळ्या मुलीसोबत कोणी मैत्री करीत नाही. मग आयुष्यभरासाठी लग्न कोण करेल? तनुषही तिला खूपच प्रेमळ नजरेने पाहत म्हणाला, अगं, तू जरी काळी सावळी असलीस ना तरी खूपच सुंदर आहेस आणि जो मुलगा तुझ्याशी लग्न करेल त्याचे तर आयुष्यच उजळून निघेल. तुझा स्वभाव हा मला काही माहिती नाही का? हो रे, तुला माझ्याबद्दल सर्व माहिती आहे म्हणून तू असं बोलतोय. पण ज्यांना माझ्याबद्दल माहिती नाही ते तर फक्त माझा रंग पाहूनच मला नकार देतात. त्याचं काय? हे बघ रुणाली, आजपासून तू माझी मैत्रीण आणि तुझा मित्र आणि हो, तुझ्या लग्न जुळवण्याची मी पूर्ण प्रयत्न करेन. खूपच आनंदी दिसत होती. तिचा चेहरा खूपच सुंदर आणि फुलून गेलेला होता. त्या दोघांनी बराच वेळपर्यंत छान गप्पा मारल्या. रुणाली घरी आली, पण तिच्या मनात फक्त तनुषचा दिसत होता. त्याचे ते प्रेमळ बोलणं, ती त्याच्याच विचारात पूर्ण बेधुंद झालेली दिसत होती.
आणि मनात एकच विचार करीत होती, जर तनुषनेच मला मिठीत घेतलं आणि मला त्यानेच प्रेमाचा आनंद दिला तर. याच विचारात ती कधी झोपली तिलाही कळलं नाही. सकाळ झाली. ती आज खूपच खुश दिसत होती. त्यामुळे तिने खूप छानसा ड्रेस घातला. पूर्ण नट्टाबट्टा करून ती गेली तनुषला भेटण्यासाठी. पण तनुष तो त्याच्या मित्रांसोबत रमलेला होता. त्याने पाहिलं आणि ती नाराज होऊन घरी परतली. तिचं आज कशातच मन लागत नव्हतं. आणि त्याच संध्याकाळी तनुष स्वतः तिला भेटायला तिच्या घरी आला. तेव्हाच तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. तो म्हणाला, "रुणाली, मी आज तुझी दिवसभर शेतातच वाट पाहिली, पण तू तर मला भेटायला आलीच नाहीस." "तनुष, मी आली होते रे, पण तू तर तुझ्या मित्रांमध्येच रमला होता. तुम्हाला पाहिलं आणि मी परत घराकडे आले." "अगं, ते तर 5-10 मिनिटांनी घरी परतले होते. त्यानंतर मी पूर्ण दिवस शेतातच तुझी वाट पाहिली." "बरं, जाऊ दे. उद्या तर मला भेटायला येशील ना?" ते गोड हसत म्हणाली, "हो, पण मी नक्कीच येईल, पण तुझ्यासोबत तुझे मित्र नको आहेत मला." वरून आली, "मी एकटाच असेल." एवढं बोलून तनुष गेला. आणि आता रुणालीलाही पूर्ण खात्री वाटत होती की तनुषही तिला पसंत करतोय आणि उद्या तिला तनुषकडून ते प्रेम मिळेल जे आजपर्यंत कुणीही तिला दिलेलं नव्हतं. ती खूपच आनंदी होती, कारण तारुण्यात आल्यावर प्रत्येक तरुण तरुणींचं असंच होतं. या वयात या गोष्टी मनात येणं हे साहजिक असतं. त्यांचा अनुभव घेणं ही एक वेगळीच मजा असते. त्याच आनंदाचा अनुभव करून रुणालीला आज उद्या मिळणार होता. दुसऱ्या दिवशी रुणाली तशीच पूर्ण तयार होऊन त्याला भेटायला गेली. सकाळचे 10 वाजायला आले होते. रुणाली हळुवारपणे शेताच्या वाटेने निघाली होती. ती राहून राहून मागे वळून पाहत होती. कोणी तिला बघत तर नाही ना? मनात थोडी भीतीही वाटत होती. पण प्रेमाच्या नशापुढे कुठलीही मनातली भीती असो किंवा इतर किती वेळ टिकते. रुणाली शेतात पोचली आणि तनुषची वाट पाहत उभी होती. तिला येऊन अर्धा तास झाला होता, पण तरीही तनुष आलेला नव्हता. तिचं मन उदास झालेलं होतं आणि तनुष येताना दिसला, पण त्याच्यासोबत अजून एक तरुण होता. त्याला पाहून तिला खूपच राग आला, कारण तिला फक्त तनुषलाच भेटायचं होतं आणि त्याने पुन्हा एका तरुणाला सोबत आणलेलं होतं. ती तनुषवर खूपच चिडली आणि त्याला काही बोलणार तेवढ्यात तनुषने तिला सॉरी म्हटलं. "रुणाली, मला माफ कर. खरं तर मी तुला भेटायला एकटाच येणार होतो, पण मला हा भावेश दिसला आणि मी त्याला माझ्यासोबत घेऊन आलो. मोठ्या शहरात एका कंपनीत कामाला आहे. चांगला पगार आहे. सध्या तो एका भाड्याच्या घरात राहतो, पण लवकरच तो घरही घेणार आहे. त्याचेही आईवडील बऱ्याच वर्षापासून त्याच्यासाठी मुलगी पाहत आहे, पण त्याचेही लग्न काही जमत नाही. मला एकदम तुझी आठवण आली आणि मी तुझ्याबद्दल त्याला सांगितलं. त्याने लगेच होकार दिला आणि मी त्याला इथं तुला भेटण्यासाठी घेऊन आलो. मी तुला 2 दिवसांपूर्वीच बोललो होतो की तुझे लग्न जुळवण्यासाठी मी तुला मदत करेन आणि मी तुझी मदत केलेली आहे. आता तुम्ही दोघे बोलत बसा, तुमच्या आवडीनिवडी शेअर करा आणि हो, मी तुझा मित्र म्हणून एक सल्ला देतो. प्लीज नकार नको देऊस. भावेश खूपच चांगल्या मनाचा आहे. जसं तुझं मन आहे तसंच त्याचेही मन आहे. तुमच्या दोघांचा स्वभाव आणि मन एकसारखेच आहेत आणि लग्न शेवटपर्यंत टिकण्यासाठी दोघांचं मन मिळणं हे खूप गरजेचं असतं. त्याने भावेशला विचारलं, "भावेश, ही रुणाली माझी मैत्रीण. फक्त रंगाने काळी आहे, पण मनाने
खूपच सुंदर आहे. सर्व गोष्टीत ती खूपच हुशार आहे. तुझ्या आयुष्यात रुणाली जर आली तर तुझे आयुष्य खूपच सुंदर होईल. आता मी निघतो. तुम्ही एकमेकांबद्दल विचारपूस करा आणि पटकन निर्णय घ्या. रुणाली, मी येतो. तनुष त्या दोघांना एकटं सोडून गेला. रुणाली तनुषला एकटक पाहत उभी होती. तिने त्याच्याबद्दल जो काही विचार केलेला होता तो विचार एका क्षणात मिटला होता. त्याच्यासोबत काय करायला आलेली होती आणि त्याने तिच्यासोबत काय केलेलं होतं, तिने स्वप्नातही असा विचार केलेला नव्हता. रुणाली भावेशने तिला हाक मारली, पण ती तर त्याच्याच विचारात गुंग होऊन उभी होती. भावेशने तिचा हात त्याच्या हातात घेत तिला विचारलं, रुणाली, मी पसंत आहे ना? तिने भावेशकडे पाहिलं आणि त्याला पाहतच राहिली. कारण भावेश तनुषपेक्षा कितीतरी पटीने सुंदर, रंगाने गोरापान, उंच असा तरुण होता. वयाने 30च्या आसपासचा असेल. तिने स्वप्नातही विचार केलेला नव्हता. देवाने तिच्यासाठी इतका सुंदर मुलगा बनवला होता. तिला कळत नव्हतं की तनुषचा आभार कसा मानावा. भावेशने पुन्हा तिला विचारलं, रुणाली, बोल ना ग, मी आवडलो ना तुला? प्लीज नकार नको देऊस. मला तुझ्याबद्दल तनुषने जे काही सांगितलंय ना, तेव्हापासूनच तू माझ्या मनाची राणी झाली. आणि त्याने जितकं तुझ्या सौंदर्याचं वर्णन केलेलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तू सुंदर आहेस. खरंच तुझ्यासारखी सोबती मला आयुष्यभरासाठी मिळणार होती, म्हणूनच कदाचित मला दुसरी मुलगी मिळाली नाही. भावेश, तुझ्यासारखा पती मला मिळणंही देवाची नाही तर माझ्या मित्रांमुळेच शक्य झालं. दोघे बराच वेळ एकमेकांच्या नजरेत नजर टाकून उभी होती आणि हळूच रुणालीने भावेशच्या मिठीत घेतलं. भावेशनेही तिच्या भावना ओळखल्या आणि हळूच म्हणाला, रुणाली, आता तर आपण आयुष्यभरासाठी एक झालो आहोत. मग चल ना, थोडा प्रेमाचा आनंद घेऊया. रुणाली त्याला पाहून गोड स्माईल दिली आणि ते दोघी आत गेले आणि दोघांनी बराच वेळपर्यंत प्रेमाचा आनंद घेतला. आज रुणाली खूपच आनंदी दिसत होती, कारण तिला तिच्या मनासारखा पती मिळालेला होता. सर्व काही आनंदी तिच्या आयुष्यात झालेलं होतं. दोघांनी भरभरून प्रेमाचा सुख घेतलं. दोन्ही गोष्टी त्या दोघांच्याही पूर्ण झालेल्या होत्या. बराच वेळ दोघांनी प्रेमाचा आनंद घेतला आणि दोघांनीही तनुषला धन्यवाद दिला. लवकरच दोघी लग्न करून त्यांच्या संसारात रमले. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर आणि कथावर्ड मराठी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका सुंदर नव्या कथेत. धन्यवाद.